नमस्कार. आज आपण गोष्ट करणार आहोत एका अशा स्त्रीची जिने एका अशा काळात ज्ञान मिळवलं जेव्हा स्त्रियांना शिकणंच पाप मानलं जायचं आणि अशा समाजाला आव्हान दिलं जो विधवांना माणूस म्हणून जगूही देत नव्हता. चला सुरू करूया पंडिता रमाबाईंची ही अविश्वसनीय कहाणी. पण ही गोष्ट नीट समजून घ्यायची असेल ना तर आपल्याला आधी त्या काळात जावं लागेल. कल्पना करा, 19व्या शतकातला भारत. एक असा काळ जिथे स्त्रियांचं आयुष्य म्हणजे फक्त बंधनं आणि बंधनं. म्हणजे नेमकं कसं होतं तेव्हा स्त्रियांचं आयुष्य? अहो, शिक्षण तर पूर्णपणे बंदच. बालविवाह तर अगदी सर्रास व्हायचे. आणि घराच्या बाहेर पाऊल टाकायचं, त्याची तर कल्पनाच ही करू शकत नव्हत्या. त्यांचं आयुष्य ना अक्षरशः हजारो नियमांमध्ये जखडून टाकलेलं होतं. मग साहजिकच प्रश्न पडतो की अशा परिस्थितीत जिथे स्त्रियांचा आवाजच दाबून टाकला होता तिथे एकटी स्त्री क्रांती कशी घडवू शकते? अविश्वसनीय वाटतं ना? चला ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर रमाबाईंच्या या प्रवासाची सुरुवात होते त्यांच्या बालपणापासून. आणि त्यांचं बालपण त्या काळातल्या इतर मुलींपेक्षा खूपच वेगळं होतं. त्यांचे वडील होते अनंत शास्त्री डोंगरे, एक मोठे संस्कृत पंडित. आणि त्यांनी एक असं धाडसी काम केलं ज्याची तेव्हा कोणी कल्पनाही केली नसेल. समाजाचा प्रचंड विरोध असूनही त्यांनी रमाबाईंना संस्कृत, वेद आणि उपनिषदं शिकवली. विचार करा, हेच शिक्षण त्यांच्या भविष्यातल्या क्रांतीची पहिली ठिणगी ठरलं. पण हे सगळं फार काळ टिकलं नाही. एक भयंकर संकट त्यांच्यावर कोसळलं. एका विनाशकारी दुष्काळानं त्यांच्या कुटुंबाचं सगळ्यांच्या सगळं हिरावून घेतलं. या दुष्काळात त्यांनी आपले आईवडील आणि बहीण सगळ्यांना गमावलं. फक्त 16 वर्षांच्या होत्या त्या. आणि त्यांचा भाऊ, दोघंही पूर्णपणे अनाथ झाले. कल्पना करा किती मोठा आघात असेल हा. पोटात भूक, सोबत फक्त भाऊ आणि समाजाचा तिरस्कार, हे सगळं सोसत 1878 साली त्या कोलकात्याला पोहोचल्या. आणि तिथे जे घडलं त्याने सगळ्यांचेच डोळे विस्फारले. तिथल्या मोठमोठ्या पंडितांना रमाबाईंनी आपल्या ज्ञानाने अक्षरशः गारद केलं. त्यांची विद्वत्ता पाहून ते इतके प्रभावित झाले की त्यांनी रमाबाईंना पंडिता आणि सरस्वती या सर्वोच्च पदव्या दिल्या. हे लक्षात घ्या, त्या काळात एका स्त्रीला असा सन्मान मिळणं ही एक अशक्य गोष्ट होती. पण रमाबाई कसल्या थांबतायत? त्यांनी समाजाला अजून एक धक्का दिला. त्यांनी बिपिन बिहारी मेडवी यांच्याशी आंतरजातीय विवाह केला. म्हणजे विचार करा, त्या काळात हे किती मोठं बंड होतं. पण दुर्दैवाने हे सुखही जास्त काळ टिकलं नाही. लग्नानंतर अवघ्या 2 वर्षांतच त्यांच्या पतीचं निधन झालं आणि वयाच्या फक्त 24व्या वर्षी रमाबाईंवर वैधव्य कोसळलं. आणि त्या काळात विधवा होणं म्हणजे काय तर अक्षरशः जिवंतपणे मरणयातना भोगणं. केशवपण म्हणजे डोक्यावरचे केस काढून टाकणं. शिक्षणाची तर बातच सोडा. आणि समाजाकडून होणारा तो अमानुष छळ, हेच होतं विधवांचं आयुष्य. आता हे सगळं स्वतःच्या वाट्याला आल्यावर रमाबाईंनी एक ठाम निर्धार केला. आणि आपला हा निर्धार पूर्ण करण्यासाठी रमाबाईंनी एक मोठं पाऊल उचललं. त्या फक्त भारतातच थांबल्या नाहीत, तर त्यांनी आपला लढा थेट जगभरात पोचवला. 1883 मध्ये त्या इंग्लंडला पोचल्या. तिथून 1886 मध्ये अमेरिकेला गेल्या. या दोन्ही देशांमध्ये फिरून त्यांनी भारतीय स्त्रियांची दुःखद कहाणी जगासमोर मांडली. भाषणं दिली, लोकांना जागं केलं आणि आपल्या कामासाठी निधीही उभा केला. आणि याच प्रवासाने त्यांच्या लढ्याला एक जागतिक ओळख मिळवून दिली. अमेरिकेत असतानाच त्यांनी अजून एक जबरदस्त काम केलं. द हाय कास्ट हिंदू वुमन नावाचं एक पुस्तक लिहिलं. आणि या पुस्तकातून त्यांनी बालविवाह आणि विधवांच्या आयुष्यातल्या वेदना इतक्या परखडपणे मांडल्या की जगभरात अक्षरशः एकच हलकल्लोळ माजला. आता परदेशातून अनुभव, पाठिंबा आणि निधी असं सगळं बळ घेऊन त्या भारतात परतल्या. आणि इथे एका अशा कामाला सुरुवात केली जे इतिहासात कायमचं नोंदवलं जाणार होतं. त्यांनी पुण्यात आधी शारदा सदन सुरू केलं आणि त्यानंतर मुक्ती मिशनची स्थापना केली. खरं तर ह्याच 2 संस्था त्यांच्या कामाचा कणा ठरल्या. या संस्था म्हणजे काही फक्त 4 भिंतींच्या इमारती नव्हत्या. नाही, त्या होत्या विधवा, अनाथ, निराधार स्त्रियांसाठी एक हक्काचं घर, एक आशेचा किरण. इथे त्यांना फक्त राहायला जागा नाही मिळाली, तर शिक्षण मिळालं, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ मिळालं. हजारो स्त्रिया आणि मुलांची आयुष्य इथे अक्षरशः बदलून गेली. पण एक लक्षात घ्या,
रमाबाईंचा हा सगळा प्रवास काही फुलांच्या वाटेवरून झाला नाही. इंग्लंडमध्ये असताना त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता आणि यामुळे भारतात त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. लोकांनी त्यांच्यावर धर्मांतरापासून ते अगदी देशद्रोहापर्यंतचे आरोप केले. पण या सगळ्या टीकेला, सगळ्या आरोपांना रमाबाईंनी एकाच वाक्यात असं काही उत्तर दिलं जे सगळ्यांना शांत करून गेलं. त्या म्हणाल्या, माझा धर्म मानवता आहे. बस, त्यांच्यासाठी धर्माच्या पलीकडे जाऊन माणसाची सेवा करणं हेच सगळ्यात महत्त्वाचं होतं. आणि म्हणूनच रमाबाईंनी जो वारसा मागे ठेवलाय तो इतका मोठा आहे की तो कधीच पुसला जाऊ शकत नाही. आजही तो आपल्याला तितकीच प्रेरणा देतो. रमाबाईंचं आपल्या इतिहासातलं स्थान खूप महत्त्वाचं आहे. का? कारण त्यांना भारतातल्या पहिल्या स्त्रीवादी विचारवंतांपैकी एक मानलं जातं. त्यांनी स्त्री शिक्षणाचा मुद्दा फक्त भारतापुरता नाही तर थेट जगाच्या व्यासपीठावर नेला आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य संघर्ष आणि सेवेचा एक आदर्शच आहे. सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची जी मशाल पेटवली होती तीच मशाल रमाबाईंनी उचलली आणि थेट जगभर पोहोचवली. एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवानेही त्यांच्या कामाला सलाम केला होता. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. विचार करा की शिक्षण आणि समानतेसाठी पंडिता रमाबाईंनी जो लढा दिला तो आपल्याला आजही इतका महत्त्वाचा का वाटतो? या प्रश्नावर विचार करणं खरंच गरजेचं आहे.